सुधरतच नव्हतं आम्हाला काय. आणि सगळी कामं गुम झाली. आणि त्याचा जो आवाज होता तो वाढतच चालला होता, की सोडणार नाही मी कोणाला, मला जवळच्यांनाच भेटायचे. की आम्ही त्याला कुठं घेऊन चाललो म्हटलं, मला माहिती आहे, पण तिथं जाऊन पण काय उपयोग होणार नाहीये म्हटला. मला जे करायचे ते मी करणारच आहे म्हणला, नाही का. तुम्हाला मला माहिती कुठं नेताय, पण तिथं जाऊन पण काय होणार नाहीये. मला माहिती मावशी कुठं नेणार आहे. तर मग त्याची आई आली. मग त्याच्या आईने विचारलं, म्हटलं बाळा काय झालं रे तुला? कोण आहेस तू? ओळखलं नाही का मला? बघितलं त्याच्या आईकडं. म्हणला ओळखलं नाही का आई मला? विसरली का बाळाला तुझ्या, नाही का? त्या तसं करत करत मग म्हटला, मग तू त्याला आत्तापर्यंत नेलं का नाही? म्हटलं नाही, मी प्रयत्न केला होता एकदा म्हटला. पण घरातले आपले वयस्कर लोक म्हणा की अरे ह्या दिवशी खाऊ नको रे, त्या दिवशी खाऊ नको रे. चुकीचं आहे. आपण काय म्हणतो की तुला काय कळतंय, तू गं बस. लक्ष देत नाही. काहीतरी त्याच्या मागचं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्याकडे खूप भयंकर अनुभव आहे आणि त्यांच्या ग्रुपमधला अनुभव आहे. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव आनंद जाधव. बरं, राहायला कुठं आता तुम्ही? राहायला मी इथं भोसरीतच आहे. बरं, आणि मूळ गाव? मूळगाव धुळे आहे माझं. बरं, आणि मग इथं कधीपासून आहेत? इथं गेले एक 20-25 वर्ष झाले. भोसरीकरच झाले तुम्ही. बरं, आणि ॲज अ प्रोफेशन काय करता तुम्ही? ॲज अ प्रोफेशन मी एक ॲक्टर आहे आणि जॉबला पण आहे मार्शल कंपनीत. सो दोन्ही मॅनेज करतोय. बरं. तर काय काय कसे अनुभव घडले आणि काय अनुभव होता आणि सुरुवात कशी होती अनुभवाची? अनुभवाची सुरुवात म्हटली तर ते आता आमच्या मित्रांमधलेच आहे एक जण. लहान आहे तसा तो वयाने, पण त्याच्याबरोबर असं घडणं अनपेक्षित होतं. तो काळच आमचा 2-3 दिवसाचा जो होता, तो एवढा भयंकर होता, की अक्षरशः आम्हाला त्याच्यातून बाहेर पडणं एवढं बेकार अवघड झालं मित्रांना. कारण कोणाला नीट जेवण पण जात नव्हते तो विषय झाल्यापासून. तर विषय असा होता, की आम्ही नवरात्र झाले, तर सगळेजण पोरं आम्ही हिशोब करायला बसलो होतो, की बाबा नाही का आता कोणाचं काय कसं आहे, कोणाचं लाईटवालं किंवा स्टेजवाल्यांचं काय देणं आहे वगैरे, तसं बोलणं चालू होतं. तसं झाल्यावर नेमकं फ्लेक्सचा जो काय खर्च होता तो काय आमच्यातलाच एक मित्र आहे. तर त्याच्याबरोबर आमचं काही जास्त बोलणं नव्हतं, कारण तो आपल्यातलाच होता. म्हणून त्याच्याबरोबर हिशोब आपल्या आले म्हणजे एक आपला खेळ हसून खेळून राहणारा मित्र. तर आम्ही कट्ट्यावर जस्ट नॉर्मल हिशोब चालू होता. तर त्याचा तो जस्ट येता जाता ह्याला उचकव, त्याला उचकव, हे आमचे उचके चालू राहायचे. पण कट्ट्यावरची गंमत. कट्ट्यावरचीच गंमत आपली नॉर्मल. तर नेमकं त्या दिवशी वेगळाच होता. तर म्हटलं मी 2-3 जणांना म्हटलं, पण म्हटलं "अरे काय झालंय?" म्हटलं, "असं का वागतोय?" म्हटलं हा नाही का. म्हटलं काय माहिती त्याच्या टेन्शनमध्ये असं म्हणलं नाही का, जाऊ दे म्हटलं नाही कशाला एवढं लक्ष देतो. मग आम्ही आमचा हिशोब करत बसलो. तर पोरं वगैरे गेली त्यांची सगळे काटआउट वगैरे काढायला नवरात्राचे लावलेले. आणि हा नेमकं मित्र म्हटला मला की "अरे आलाय परत" म्हटला नाही का, "काय आलं जरा शांत शांत जरा बघ बोल कसं आता मंडळात मी सध्या जरा थोडंसं नाही का, म्हणजे कोणाला जरी काही समजून सांगायचं असेल तरी पोरं काय म्हणतात, भाऊ तू ऐकतात पोरं नाही का. कारण आपल्या तोंडात साखर ठेवून पोरांशी कसं सगळ्यांशी गोड बोलून काम करून घेतलं तर पोरं करतात. नाही तर आजकाल पोरांना तुम्हाला माहिती आहे ॲटिट्यूड किती असते. असे थोडंफार काय बोललं की मला का बोलला आणि हे ते, मग ते चालतच राहतं. तर मी गेलो इकडं काय झालं तर म्हटलं काय आलं म्हटलं बरं आहे का सगळं. तर मी इकडं असं एकटक बघितलं. मला जरा थोडंसं जरा ते जे वाईब म्हणतो ना आपण, हां. ते जरा वेगळं आलं. म्हटलं हा काय आपलं काय नाहीये वाटतं नाही का. म्हणजे रोजपेक्षा काहीतरी वेगळं. रोजपेक्षा काहीतरी मला ते जे असतं ना वाईब, रात्र मग अंगाला काटा आला ते सांगताना पण. पण त्या दिवशी वेगळाच होता. पण मी म्हटलं ठीक आहे चल घे काम करून. मला म्हणजे पण तुम्हाला त्याच्या कुठल्या वागणुकीवरून असं वाटलं की तो वेगळा आहे? मी त्याला जस्ट हात लावला. म्हटलं आपल्या खांद्यावर फटका वागतो. म्हटलं काय झालं येत नाही पोरांमध्ये. जस्ट असं बघितलं त्याने माझ्याकडं वरून खाली आणि निघून गेला तो नाही का. म्हटलं काय नाही आणि जस्ट निघून गेला तिथून. मग मी म्हटलं ठीक आहे चला असं काहीतरी कामात. तर तो कट्ट्यावर आला आतमध्ये, काठ्या वगैरे काय त्यांचा असतो बाबा, तो घेतला आणि जस्ट टू व्हीलरवर त्याच्या आपल्या व्हाईट ॲक्टिव्हवर गेला. आणि नेमकं आम्ही जस्ट बसलोच होतो. तर तेवढ्यात तो एकतर ते रस्ता आमचा थोडा थोडा जरा छोटा येतो. तर तिथून तो ज्या स्पीडने गेला ना,
हायवेला 70-80चं स्पीड राहायचं त्यात, त्या स्पीडने जोरात डायरेक्ट खाली गेला तो. आणि तिथून गेला तर पोरं आम्ही सगळे हे झालो, पोरं सगळे पळत गेलो खाली. तर बघतो तर गाडी पडली होती त्याची आणि तिथूनच बॅक साईडने उडी मारून तो तसाच पळत सुटला नाही का ओरडत. तर मग आणि मी पोरांना सांगितलं नव्हतं की बाबा असं असं मला जाणवलं म्हणून. परत सगळी पोरं गडबडली असती, हिशोब जो काय तो राहून गेला असता. कारण कोजागिरीच्या आदल्या दिवशी पौर्णिमा असती, म्हटलं झालं असं थोडंफार बाबा, चल आपण चालून घेऊ थोडंफार, एवढं काय नाही. मग नंतरून मग झालं असं, मी पोरांना म्हटलं की असं असं झालंय. तेव्हा मला सांगणं भाग होतं, कारण अनएक्सपेक्टेड झाला तो विषय. मग आम्ही तिथं तो जाऊन नाल्यावर जाऊन बसला नाही का. आणि जस्ट असं आवाज जसा आपला असा गुरगुरतो ना आवाज, तर तसा आवाज येत होता. तो पहिले 2-3 जण बारकी पोरं गेली, म्हटले भाऊ तो लय असा येड्यासारखं करतोय. आमचे पाटले बाबा म्हटलं आम्ही काय जात नाही म्हटलं बाबा तिथं. म्हणले ठीक आहे चालेल म्हटलं. मग मोठी पोरं आम्ही गेलो सगळी. गेल्यावर मग आम्ही त्याला धरला, आणला ओढत. तर त्याच्यापेक्षा डबल पोरांना आवरत नव्हतं तो. मग तेव्हा मग सगळे जरा थोडेफार जरा घाम फुटायला लागला सगळ्यांना. मित्रांनो, आज तुमच्याशी खूप सोयीस्कर गोष्ट शेअर करायची आहे. सध्या मी पॉकेट ब्रोकर नावाचं ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरून पाहतोय. खास करून जे लोक ट्रेडिंग मध्ये नवीन आहेत, ज्यांना या सगळ्या गोष्टी अवघड वाटतात, तर त्यांच्यासाठी हे खूप सोयीस्कर आहे आणि वापरण्यासाठी पण खूप इझी आहे. आणि ह्याचा इंटरफेस खूपच क्लिअर आहे, कारण की ह्या सगळ्या गोष्टी सेक्शन मध्ये एकदम क्लिअर दिलेल्या आहेत. ॲसेट शोधायला खूपच सोपं आहे, चार्ट्स लगेच दिसतात आणि बाकीच्यांसारखं तासन तास बसून कसं शिकायचं ह्याचीही गरज नाही. मला ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवडली गोष्ट म्हणजे कॉपी ट्रेडिंग. येथे तुम्ही टॉप ट्रेडरच्या लिस्ट मधून एखादा ट्रेड निवडू शकता आणि त्यांचे ट्रेड्स ऑटोमॅटिकली कॉपी होतात. म्हणजे प्रत्येक डिसिजन स्वतः घ्यायची गरजच नाही. याशिवाय इथे रेडीमेड ट्रेडिंग सिग्नल सुद्धा मिळतात. कोणत्या दिशेने ट्रेड घ्यायचा आणि नेमकं कोणत्या दिशेने एंट्री घ्यायची हे सगळं आपलं प्लॅटफॉर्म दाखवतं. एक क्लिक मध्ये ट्रेड डायरेक्ट ओपन होतो आणि रजिस्ट्रेशन त्याहून सोपं आहे. डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वर जावा, ऑफिशियल वेबसाईट वर जावा, ईमेल किंवा फोन नंबरने तुमचं अकाउंट क्रिएट करा, कन्फर्मेशन करा आणि लगेचच तुमचा डॅशबोर्ड तयार होतो. आणि रजिस्ट्रेशन करताना माझा प्रोमो कोड म्हणजे MTALKS हे टाकायला तुम्ही विसरू नका. त्यामुळे तुमच्या पहिल्या डिपॉझिटला 100% बोनस हा भेटतो. अकाउंट फंड केल्यानंतर बोनस आपोआप क्रेडिट होतो आणि 24/7 सपोर्ट आहे. तुम्हाला काही कसलीही अडचण आली की लगेच तुम्ही मेसेज करू शकता आणि त्यांचाही तुम्हाला लगेचच रिप्लाय येतो. म्हणूनच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पॉकेट ब्रोकर नावाची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन लगेच करा. आणि माझा प्रोमो कोड हा टाकायला विसरू नका आणि तो आहे MTALKS. ट्रेडिंग एक्सप्लोर करण्यासाठी आणि काहीतरी वेगळं करण्यासाठी हे खूपच सोयीस्कर आणि इझी प्लॅटफॉर्म आहे. धन्यवाद. हळूहळू हे काहीतरी वेगळं काहीतरी जरा वेगळा विषय आहे म्हणून नाही का. तर मग बारक्या पोरांना आम्ही सगळ्यांना म्हणलं तुम्ही जावा घरी, म्हटलं आम्ही बघतो काय असेल ते. मग त्याला तिथून घरी आणला. मग आईला विचारलं काय खाल्लंय का यांनी असं तसं, किंवा बाहेर कुठे गेलते का तुम्ही घेऊन वगैरे. आणि त्या साईडला बघतोय आम्ही तर 3-4 जणांना आवरत नव्हता. तरी त्याला खाटाला बांधला आम्ही. आणि नंतरून मग त्याची आई म्हणली की खेड शिवापूरला माझ्या ओळखीतले एक पीर बाबा आहे, आम्ही त्यांना कॉल करतो, जर ते असतील अवेलेबल तिथं तर आपण जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करून निघू आजच्या आजच. कारण मला पण त्याची आई पण बेकार घाबरलेली. मग त्याच्या आईला विचारलं आम्ही याच्या आधी काय झालंय का असं. ती म्हटली नाही. म्हटलं मग अचानक का असं लाल्या करायला लागलाय नाही का, डोळे वगैरे पांढरे करायला लागलाय, जेवण चारतोय तर नकोच म्हणतोय नाही का, मटनच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे. मग त्याची आई म्हणली की अरे म्हटलं बाळा आत्ताच नवरात्र झालेत, म्हटलं थोडंसं एवढं जरा कोजागिरी वगैरे होऊ दे. त्याची आई त्याला समजून सांगत होती. घरी आला तेव्हा जेवताना पण त्यांनी त्रास दिला म्हणली. पण आम्हाला वाटलं की बाबा जस्ट मागत असणार, आता खातं माणूस तर सांगतं ना पाहिजे म्हणून. ते त्याच्या आईने सांगितले त्याला समजून. कसं त्या वयात आपलं किती 21-25 वयाचं, त्या वयात पोरांना एवढं नॉलेज नसतं की कुठल्या वेळेला खावं कुठल्या वेळेला नाही. जस्ट तलब झाले असेल त्याला म्हणून जस्ट बोलून दिलं असेल. तर मग त्याच्या आईला विचारलं म्हणतं तुम्हाला तेव्हा काय आढळलं का. तर मग त्याची आई म्हटली नाही बाळा, म्हटलं कारण मी पण माझ्या गणगणित होते. तो त्याचं पटपट घाई गडबडीत जेवला आणि नीट नीट पण जेवला नाही तो. अर्धवट म्हणजे त्याला ते पाहिजेलच होतं असं एक आपण अंदाज लावू शकतो ना, कारण तो अर्धवट जेवला होता. तर मग तिथून तो त्याला बांधून ठेवलं रात्री. मग त्यांना कॉल केला आम्ही 12 वाजता. मग आम्ही सगळ्यांनी रिक्षा वगैरे म्हटलं इथली कुठल्या जवळच्या जर बोलावलं तर ते गाव बोंबाट होईल, त्याच्यापेक्षा मग आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला बोलवलं नाही का.
उबेर केली आणि मग त्याला जस्ट म्हटले की आम्हाला इथं जायचं कारण जवळच्याला सांगितलं असतं तर ते परत कोणी अशा गोष्टींमध्ये हात घालत नाही बरोबर. सहसा. कधी आता मित्र येत आम्ही आम्हाला करणं भाग होतं आणि तो लहानाचा मोठा झालाय आमच्या समोर, तर किती झालं तरी लहान भावासारखाच आपल्या. तर मग आम्ही निघालो रात्री 12ला खेड शिवापूरला. तर जायच्या टायमाला एवढा बेकार त्रास दिला त्यांनी. म्हणजे काय काय केलं एक्झॅक्टली? लिटरली आम्ही इथून पहिलं कासरवाडीतून घातली गाडी. तिथून मग म्हटलं डायरेक्ट आता हायवेने चल म्हटलं. मधून कुठून सिटीतून घालू नको परत. जर याने काय त्रास दिला तर उगाच विषय. पण म्हटलं बाबा हायवेने गेलं सरळ सरळ ट्रॅफिक लागणार नाही. पण लिटरली हायवेवर पण आम्ही 4 वेळा थांबले. लिटरली मागच्या गाड्या जस्ट आमचं जवळ आहे ना 2दा ॲक्सिडेंट होता होता वाचले. डायरेक्ट शेजारी आम्ही तरी आम्ही 2 चांगली भक्कम पोरं बसवली होती मागं त्या शेजारी. धरून बसवायला तरी त्यांना आवरत नव्हतं तो. खूप प्रयत्न केले आम्ही. पण आणि तरी मागं 2 गाड्या टू व्हीलरवर ठेवल्या. का बाबा नाही का बॅकअपला असू दे. उगाच थोडंफार काय झालं पुढं मागं तर म्हटलं ठीक आहे चल. तर तसं जाता जाता 2-3 वेळा एकदा घाटात पण आम्हाला जरा डाऊट वाटला की बाबा हा करतो. लिटरली तो गाडी आमची घाटातून पलटी होता होता राहिली. कात्रजचा जो घाट आहे त्याच्या अलीकडे जो ब्रिज आहे हो. हां, तर त्या ब्रिजच्या ठिकाणी पण लिटरली नशीब तो ड्रायव्हर चांगला होता. तो म्हणला की भाऊ हे काय आहे म्हटला नेमकं. शेवटी त्याला पण काही माहीत नव्हतं. त्याला तो म्हणला की "यार मला तुम्ही काही कल्पना दिली नाही, काय नाही" म्हटला आणि डायरेक्ट तुम्ही हे असं विषय घेऊन चाललेत. तर साहजिक आहे एखाद्या व्यक्तीला जर कल्पना नसेल तर तो घाबरणारच ना. बरोबर. आहे का नाही? तर मग तो आला आणि मग म्हटलं की त्याला म्हटलं बाबा असं-असं आहे. थोडंफार सहकार्य कर. वाटलं बाबा 100-200 जास्त घे. काय प्रॉब्लेम नाही म्हटलं नाही का. त्याला कसंबसं शांत केलं आम्ही. घाटाची इथून जस्ट थोडीफार गाडी आमची कडकडेने वाचली नाही तर आम्ही त्याच दिवशी रात्री त्या घाटात गेलो असतो. तर झाला तो विषय कारण मी त्याच्या शेजारी बसलो होतो ड्रायव्हरच्या आणि मागं 2 जण बसली होती कारण इंटरॅक्शन करायला मीच होतो. 2 जणांना तो काही एवढं ओळखत नव्हता. कारण सुधरतच नव्हतं आम्हाला काय आणि सगळी कामं होऊन झालं आणि त्याचा जो आवाज होता तो वाढतच चालला होता. की सोडणार नाही मी कोणाला, मला जवळच्यांनाच भेटायचंय. मग नेमकं काय जवळचे असे नेमकं कोण आहे काय? बरं तो बोलत पण नव्हता ना काय. कोण काय काहीच सांगायला तयार नाही. फक्त भेटायचे एवढंच चाललं होतं. ते करत मग आम्ही पोहोचलो शिरशिवापूरला. तिथं गेलो तर त्याला तिथं पोहोचेपर्यंत त्याला जरा डाऊट आला बरं का, की आम्ही त्याला कुठं घेऊन चाललो म्हटलं मला माहिती आहे. पण तिथं जाऊन पण काय उपयोग होणार नाहीये म्हटला. मला जे करायचे ते मी करणारच आहे म्हणला नाही का. तुम्हाला मला माहिती कुठं नेताय, पण तिथं जाऊन पण काय होणार नाहीये. मला माहिती मावशी कुठं नेणार आहे. मावशी का म्हणतोय म्हटलं तू? कोण मावशी? म्हटला नाही, नाही. मावशी, मावशी हे चाललं होतं ना नाही का. आई माझी मावशीच लागणार की म्हणला. मग म्हटलं आम्हाला थोडाफार जरा अंदाज यायला लागला, की बाबा हा नेमकं कोण आहे? जवळचं आहे एवढं कळलं, पण हा नेमकं कोण आहे म्हटलं. नाव पण घेतोय, प्लस आवाज पण घोगरा येतोय, पण हा नेमकं चाललंय काय? मग तसं जात मग आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो, तर मग तिथं त्याच्या आईने फोन करून सांगितलेलं तिथल्या बाबांना. तर तिथं बाबा आणि त्यांची 2-3 माणसं होती. तर त्यांनी थोडाफार वाटतं त्यांचा काय तो अंगारा लावला. त्याच्या 2 मिनिटं थोडा जरा शांत बसला, पण गुरगुरणं चालूच होतं त्याचं. तर मग गुरगुरण्याच्या व्यतिरिक्त अजून काय करत होता तो? तो सुधरूनच देत नव्हता कोणाला. डायरेक्ट एका हाताने सगळ्यांना सरकवायचा. एवढं परत त्याच्या 10 माणसाची बळ एकाच्या अंगात येतं ना, तसंच झालं बघा काय सांगायचं तुम्हाला. आणि मग तसं करत मग आम्ही तिथं गेलो. त्या पीरबाबांनी काय केलं त्याचं त्यांनाच माहिती. त्यांनी त्याला तावीज वगैरे लावला. म्हटलं की "आत्ता काय नाही, आता नीट होईल" म्हटला तो. तर आम्हाला थोडा जरा जीव आला. म्हटलं ठीक आहे बाबा. तिथून मग आम्ही 3 वाजेपर्यंत घरी पोहोचलो. त्या रात्री सकाळीपर्यंत तो झोपला. अजिबात उठला नाही. झोपूनच होता. संध्याकाळी 7 वाजता उठला आणि डायरेक्ट हातपाय सरळ झाले त्याचे नाही का आकडून बसतो ना आपण, तसा बसला तो. तर मग बसलं तर त्याची आई उठली. आईने लगेच पटपट आणि पोरं काय काट्यावर कंटिन्यू असतात आणि 2 जणांना मी सांगितलं होतं अपडेट घ्यायला, की बाबा काय चाललंय बघा म्हणून. तर त्यांनी लगेच आम्हाला फोन लावले. म्हटलं भाऊ तो उठलाय म्हणून पटकन या म्हणून तुम्ही नाही का. तर मग आम्ही म्हटलं की बाबा हे चालू झाले परत. तर मग म्हटलं दुसरीकडे कुठं काय करता येतंय का अजून बघू देवरुसांकडं. तर मग त्याच्या जवळच्या मित्रांना बोलवलं. मग त्याच्या जवळचे मित्र आले गावातून. तर मग ते म्हटले की अरे काय करते असं म्हणला. म्हटलं बघ म्हटलं बाबा बोलून काय होतंय. तर बेडवर पडला होता. हातपाय आखडून होता. डोळे पांढरे केले होते वर आणि हात सरळ होते त्याचे असे वर नाही का. तर मित्र त्याचा हात खाली घेतोय.
तरी त्याच्या हाताला झटकून नाही का हात वर म्हटलं, हात सोड माझा, कोण येतो, मी नाही ओळखत तुला. म्हटलं अरे मी गोटे आहे म्हटला, तू ओळखत नाही का मला. म्हटलं असं काय करतो, काय झाले तुला. म्हटलं मी नाही ओळखत तू मला, असं तसं. मग नंतर एका साईडला आम्ही ओमनी वगैरे तयार केली, कारण रिक्षा वगैरे म्हटलं तर जाऊ दे, आपलीच कोणती तरी जीव जवळची गाडीत टाकल्या त्याला. 4-5 जणांनी धरला. या मागच्या वेळेस 2 जण होते, यावेळेस म्हटलं बाबा 4-5 जण थांबा, उगाच काय दगा फटका झाला तर नको काय. मग तसं त्याला आणला आम्ही काकीकडं गावात. नावाजलेले आहेत त्यांचं नाव नाही आपण हे घेऊ शकत, पण आहेत नावाजलेले आहेत त्या. तर त्यांच्याकडे बऱ्यापैकी फरक पडेल असं आम्हाला एकाने सांगितलं वयस्कर बाबांनी, की तुम्ही त्यांच्याकडे न्या म्हणून. मग तिथं गेलो तर तिथं पण तो आतमध्ये यायला तयार नाही का. तर त्याला काकीने वडला आतमध्ये. ते कसं आता ते दैवी शक्ती असते त्यांच्याकडे, ते त्यांच्या हिशोबाने त्यांनी त्याला आतमध्ये घेतला, बसावला खाली. बसवल्यावर मग अंगारा वगैरे लावला. तर तिथं तो परत गुरगुरायला आवाज चालू झाला. मग काकीने विचारलं त्याला त्यांच्या पद्धतीनं, की काय झालंय तुला, नेमकं असं कशामुळं होते, काय नेमकं. तर तो नाही म्हणला, मी तुम्हाला नाही सांगणार म्हणला, माझ्या घरच्यांनाच बोलवा. अरे मग घरच्यांना बोलवायला कळू तर दे कोण आहे काय. मग शेवटी तसं करत करत मग आम्हाला जरा थोडासा डाऊट आला. काकीने जस्ट विचारलं नाही का, की बाबा नेमकं ह्याच्या जवळचा कोण होता. तर मग त्याच्या जवळचा आम्ही बघायला गेलो, तर मग म्हटलं बाबा आता जवळचे तर बरेच आहेत. म्हटलं नेमका असा कोण होता त्याचा बेस्ट फ्रेंड. आणि त्याच्या भावाला बारक्या भावाला नाही का. तर तो म्हटला की एक दादा असायचा म्हटलं कंटिन्यू, पण तो आत्ता नाही, त्यांनी फाशी घेतली म्हटलं नाही का. तर मग म्हटलं आता फाशी नेमकं कोणी घेतली म्हटलं, आपल्यात. कारण तो पोरगा त्याचा मित्र होता ना, आमच्या ग्रुपमधलं नसल्यामुळे आम्हाला काही एवढी काही त्याच्यातली माहिती नव्हती. तर मग लाल्याच्या आईला विचारलं, म्हटलं तुमच्यातलं कोणी नातेवाईकांमध्ये किंवा मित्रामध्ये. म्हटले नाही बाबा, ते एक पोरगं असायचं ते टपरीवाल्याचं बारकं भाऊ, त्यांनी घेतली होती बाबा फाशी, पण कारण काही कळलं नाही आम्हाला. ते पोरगं असायचं ही जे तुमचे मित्र आहेत ना, त्यांच्यानंतर ते त्याच्याबरोबर असायचं कंटिन्यू. मग म्हटलं काय ड्रिंक बिंक करायचं, म्हटलं हा थोडाफार करून यायचा, पण त्याच्यामुळे त्याला जरा एकदा त्याच्या वडिलांनी जाब दिल्यामुळे ते काय बंद झाला तो. तर मग ते पोरगं काय दिसेना बाबा. तर त्याच्यानंतर मग म्हटलं मग झालं काय नेमकं. मग म्हटलं तसं करत करत मग त्यांनी म्हटलं की बाबा ठीक आहे चला आपण तशी लिंक लावून बघू. त्या हिशोबानं मग आम्ही काय केलं, त्याच्या आई वडिलांना बोलवलं. ज्या पोरांनी फाशी घेतली का, आई वडिलांना आणि भावाला बोलवलं. आणि त्यांना पाहिल्यावर आहे ना, सुधरणच काय रडायला लागला अचानक. म्हणजे एका साईडला ती फॅमिली त्या चित्रात यायच्या आधी आम्हाला आहे ना असं वाटत होतं आता आपला नाहीच राहिला. कारण ते सुधरतच नव्हतं आम्हाला काय. अक्षरशः पोरं आहेत ना, पोरांना आहे ना सुधरतो, पोरांच्या डोळ्यात पाणी आलं डायरेक्ट, की हे कसं बरं करायचं याला म्हणून. कारण सगळे प्रयत्न करून सुद्धा होत नव्हतं, मार्गच भेटत नव्हता. आणि नंतर आम्ही बघितलं त्याला, बोल काहीतरी कर काहीतरी, काहीच नाही. आणि नेमकं जेव्हा त्याची फॅमिली आली का आतमध्ये, त्यांच्याकडे असं बघितलं, ते वेगळीच नजर. आणि आवाज पण तो घोगरा, आम्हाला कोणाला सुधराना. आणि सगळ्यांच्या अंगावर एवढे काटे उठले होते, पण जागचं कोण हालायला तयार नाही. कारण त्याला नीट करायचं या दृष्टिकोनानं पोरं सगळेजण जीवाला जीव लावणारी सगळे एकत्र एका ताटात जेवलेला. म्हणून साजी की बारक्या भावासारखा त्याला वावरला आपण, त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटणारच. आणि जसे ते आले, भाऊच बदलला, ढासा ढासा रडायला लागला. तर तो आवाजच नव्हता, वेगळाच आवाज. म्हणजे एखाद्या आतून जेव्हा एखादं झाड लागल्यासारखंच असतं नाही का, चुकीचं झाड लागल्यावर जसा आवाज येतो का, तसा आवाज आम्हाला जाणवला. तो पहिला एक्सपिरियन्स होता माझा. लिटरली जेव्हा तो आवाज, जेव्हा अक्षरशः रडल्या, जेवढा मला आहे ना तो घोगरा आवाज त्याचा येताना घाबरलो नव्हतो ना मी, किंवा अस्तव्यस्त झालो होतो ना, तेवढा तो रडल्यावर मला सुधारणा काय. मी म्हटलं नेमकं काहीतरी जरा विषय लय खोल दिसतोय हा, आपल्याला जरा विचारावं लागेल नेमकं काय आहे नेमकं. तर मग त्याची आई आली. मग त्याच्या आईने विचारलं, म्हटलं बाळा काय झालं रे तुला, कोण आहेस तू, ओळखलं नाही का मला. नाही काय वेगळाच आवाज निघाला. मग त्याच्या आईला थोडंसं जरा जाणवलं ना, त्याच्या आईला कारण आम्ही सांगितलं नव्हतं की असं असं आहे म्हणून. कारण कसं आहे ना, आईचं काळीज आहे. शेवटी आम्हाला जे त्याच्याकडनं नेमकं नेमकं तोच आहे का हे पण आपल्याला कन्फर्म माहीत नव्हतं. आम्ही जस्ट एक अंदाज लावला होता. म्हटलं बाबा जवळचा आहे, नुकताच गेलाय. ती लिंक जोडत जोडत आम्ही सगळे मित्रजण त्या हिशोबाने तिथपर्यंत पोचलो. तर योगायोगानं मग काकीने विचारलं, कोण आहे हे, कोण लागतात तुझे, हे आल्यावर रडला का.
कोण आहेत हे तुझे नाही का. एकदा झालं, दोनदा झालं आणि नुसतंच रोडतोय आणि डायरेक्ट बघितलं त्याच्या आईकडं. म्हणला ओळखलं नाही का आई मला, विसरली का बाळाला तुझ्या नाही का. त्या आवाज ऐकून आहे ना लिटरली पोरं आहेत ना सुधरत भाऊ, तुम्हाला खोटं वाटन, सुधरत नव्हतं पोरांना काय करून काय नाही. काकींनी मग सगळ्यांना बाहेर पाठवलं जरा नाही का, थोडंसं जरा वेळ, कारण दरवाजा तो ओपनच करायला मोकळा सोडायला लावला होता. ते झालं आणि मग नंतरून त्याने सांगितलं की बाबा मला हा जवळचा मित्र आहे म्हटले माझ्या, आणि मी जे काही सांगायचो ना ते सगळं ह्यालाच सांगायचो. मला ह्याच्या थ्रू तुम्हाला सांगायचं होतं की मी फाशी काय घेतली. म्हटलं का घेतली बाबा फाशी, आम्हाला तर काही कळलं नाही. जेव्हा बघितलं त्याची आई म्हणली आम्हाला तर काही कळलं नाही. म्हटलं डायरेक्ट कळलं तर डायरेक्ट तू फाशी घेतलेलीच कळलं. चिठ्ठी लिहिली नाही, काय नेमकं घडलं, किंवा तुला काय कधी कुठल्या गोष्टीची कमी नाही. आणि घरातला सर्वात लाडका, याची आई सांगत होती, घरातला सर्वात लाडका मुलगा, कुठलं व्यसन नाही काय नाही. पण हा बाहेर करत होता हे घरच्यांना थोडी माहिती. आईसाठी पोरं आपली गुणाची बाळच, पण घरात कोण करणार ना. पण जरी आईला माहीत असेल किंवा वडिलांना माहीत असेल, पण कळून देत नाही पोराला. काय होतं ना, एकदा पोरांना कळलं ना तर त्याच्यामुळे काय होतं, जाऊ दे आता एकदा आई वडिलांना कळले आपण काय, आता मग ते पोरं आई वडिलांसमोर पण चालू होऊन जातात. बरोबर. तर मग तसं झालं. मग तेवढ्यात मग त्यांनी सांगितलं असं की म्हटलं माझं एका मुलीवर होतं प्रेम, तर तिचा असं असं ह्या ठिकाणी झाल्यामुळं मला काय तो धक्का सहन झाला नाही, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, किंवा तो धक्का मला सहन झाला नाही म्हटलं, म्हणून मी फाशी घेतली म्हटलं. आणि नेमकं तेव्हा वाटतं काहीतरी पौर्णिमा चालू होती आणि त्याच टायमाला मला भेटला. अच्छा. आणि नेमकं भेटल्यामुळे हे सगळं प्रकरण पर्यंत आलं आणि नेमकं घेऊन जायला निघाला होता. असा किस्सा झाला. तसं करत करत मग म्हटलं मग तू त्याला आत्तापर्यंत नेलं का नाही. म्हटलं नाही, मी प्रयत्न केला होता एकदा म्हटलं, पण गोठ्यावरचं एक पोरगं आलं होतं म्हटलं. कोण होतं मला माहीत नाही. म्हटलं गोठ्यावरचा काय किस्सा आहे म्हटलं. मग त्यांनी सांगितलं तिथं. म्हटला मी जेव्हा कात्या घ्यायला आलो होतो का म्हटला, मग तेव्हा मला तेव्हा क्लिक झालं. म्हटलं अरे हा कात्या घ्यायला. म्हटलं तेव्हा एक जण येऊन मला विचारलं पण होतं म्हटलं, एक कोणतरी पोरगं होतं. मग तेव्हा पोरांनी सांगितलं म्हटलं अरे हा भाऊच गेलता म्हटलं नाही का. मग म्हटलं हा मीच गेलतो म्हटलं. काय झालं म्हटलं. तेव्हा तो आला आणि जेव्हा सगळी पोरं आम्ही हिशोब चालू होता का आमचा, हिशोब चालू झाल्यावर आम्ही सगळे घरी निघून गेलतो. परत रात्री आलतो तर तेव्हा 2-3 जणच होती. तर तेव्हा मग नेमकं झालं काय, तोच कात्या घेऊन वर चालला होता. वर जाताना त्यांनी आधी खिडकीत काथ्या बांधला तो, आणि तो काथ्या गॅलरीत टाकला. आणि तिकडून येईपर्यंत नेमकं झालं काय, गोठ्या एक 100 मीटरच्या अंतरावर आमच्या इथं कट्ट्याची इथून सारा गोठा आहे. तर त्या गोठ्यापासून एका पोराने बघितलं. ते म्हणून तो आवाज देतोय, कारण एक आवाज जाईल असा डिस्टन्स तो होताच गोठ्याचा. बरोबर. तर मग नेमकं झालं काय, तर तो म्हणलं की मी तिथं होतो, पण नाही का मी तेव्हा प्रयत्न केला पण फाशीचा, पण एका पोरामुळं वाचलो म्हणला, नाही तर तेव्हाच नेला असता म्हणला. तर मग नेमकं जसं तो आला आणि मी गळ्यात फास्ट टाकून उडी मारायला, तेवढ्यात त्या पोराने त्याला मागं वाढला. तेव्हा मग खालच्या नाही का पोरांना पटपट त्यांनी फोन बिन लावला की अरे असं झालंय म्हटला, परत या म्हटले सगळेजण तुम्ही. मग तिथून पुढं मग हे सगळं प्रकरण, मग त्याला घरी आणणं, बांधून ठेवणं, मग खेड शिवपूरला वगैरे, हे सगळं त्याच्या लक्षात होतं. हे सगळं तो सांगत होता घरच्यांना. म्हटलं बाकी काय नाही, मला फक्त याला घेऊन जायचं होतं, काय माझा जवळचा मित्र होता, बाकी काय नाही म्हटलं. मग आता ह्याला सोडायचं आहे का नेऊन जायचंय म्हटलं नाही, मला माझ्या घरच्यांना फक्त एवढं आहे ना ही माहिती द्यायची होती, आणि ह्याला मी खूप प्रयत्न केला, पण तुमच्यापासून तर मला काही ते नेता आलं नाही. तर शेवटी अशा प्रकारे वाचला. आणि नेमकं झालं असं की आम्ही जस्ट तो बोलला, मग काकी म्हणली की बाबा मग तुझं काय म्हणणं, याला न्यायचं आहे का नाही. म्हटलं नाही आता तुम्ही मला, मी नेणार कसं काय म्हटलं, तुम्ही मला इथं बांधून ठेवले तर म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं, आता त्या बिचाऱ्याला सोडून दे, तुझा जवळचा मित्र आहे, तुझं जे काय सांगायचं होतं तुझ्या घरच्यांना सांग, काय बोलायचंय मन मोकळं कर आणि इथून निघ म्हटलं. काय असेल त्या नेमकं तो बोलायला आणि त्या काकी बोलायला अंग सोडून दिलं. अंग जसं सोडलं का, ते इकडं जे काही त्यांच्या पद्धतीचं असतं लिंबू वगैरे ठेवतात, तो लिंबू पडला
तर तेव्हा मग काकीने सांगितलं की आता त्यांनी त्याचं शरीर सोडलंय म्हणून. तिथून मग कुठं जाऊन आमचं शेवटी आता कशी परिस्थिती त्याची? निवांत आहे. काय प्रॉब्लेम नाही, देवधर्म करतोय नॉर्मल आपलं. गळ्यात त्याच्या त्याच्या आईने कुठून आणलंय ते बांधलंय त्यांनी. आता कसं आईची आज ती माया पोराला काय होऊ नये, तर मग थोडंफार पोरं बिरं असतात सोबत. तरी आमचं बारीक सारीक लक्ष कधी ना कधीतरी असतंच, की बाबा रात्रीचं कुठं असेल तर 2 पोरं सोबत राहा बाबा, काय प्रॉब्लेम नाही. किंवा रात्रीचं मग कधी त्याची आई सांगती, किंवा आता त्याला एकदा असं जेव्हा तो शुद्धीवर आला 2 दिवसांनी, तेव्हा मग आम्हाला सगळ्यांना त्याला सांगावं लागलं, हे असं असं घडलं होतं बाबा तुझ्याबरोबर. तर हे घडल्यामुळं झालं असं, की बाबा त्याला पण कुठं ना कुठंतरी ते भीती असणं पण गरजेचं असतं कधी-कधी. प्रत्येक गोष्टीला एक ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज असतोच. पण भीती असून जर त्या भीतीनं माणूस जगला ना, किंवा नॉर्मल बाबा, किंवा नको बाबा अशाने असे ह्या टायमाला आपण खाल्लं नाही पाहिजे. सावध राहायला कधी पण सावध राहणारी भीती म्हणतोय मी. घाबरट राहणं ते म्हणणार नाही. एक सावध राहणारी भीती असणं गरजेचं आहे. थोडंफार आपलं देवधर्म करत जा बाबा, बरं पडेल. एकुलते एक हे करताय, अशी जबाबदारी त्याच्या ह्याच्यावर त्याला जरा कसा-बसा 2 दिवसांनी मी समजावला. मग कुठं जाऊन सगळं व्यवस्थित चाललंय. त्याच्यानंतर मग कधी आमच्या इथं कट्ट्यावर काही विषय तसा घडला नाही. किती दिवस हा त्रास चालला होता? हा त्रास जवळपास आहे ना, आम्हाला पौर्णिमाच्या आदल्या दिवशी जेव्हापासून चालू झाला ना, कोजागिरी तर आमची राहूनच गेली. पण एक 10-12 दिवस आहे ना, कंटिन्यू हे सगळं चालूच होतं. कोणाला पोरांना झोप नाही, काय नाही. 2 जण कंटिन्यू त्याच्या घरापाशीच. का? कारण घरच्यांना कधी काही इजा करेल काय सांगता येते, बरोबर. किंवा तो स्वतःला काय करून घेईल. तर त्याच्या बरं, पोरांना आवरत नाही बिचाऱ्या, त्या आई वडिलांना काय आवरणार आहे तो, बरोबर. असा विषय. आई वडिलांना काय आवरणार. त्यात त्याचा बारका भाऊ 10वीला, त्याला काय कळणार आहे. त्याला असं एका हाताने उचलून फेकून दिल तो. असं तर अशी तर ताकद आली ती आम्हाला. आम्ही दोघांना पार उचलून आपटलाय त्यांनी खेड शिवापूरला नेताना. पण तो एक खूप म्हणजे भयानक अनुभव होता माझ्या आयुष्यातला. त्याच्यानंतर मग कधी काय असं आढळलं नाही त्याच्या बाबतीत. एवढंच, बाकी काय नाही. बरं. आत्ताची जी पिढी आहे ती जरा थोडं वेस्टर्न कल्चरमध्ये थोडं धर्माला मानत नाही किंवा नाही, या सगळ्या गोष्टींना खूप लाईटली घेतात. तर त्या लोकांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आपल्या चॅनलच्या मार्फत? चॅनलच्या मार्फत मला लोकांना फक्त एवढंच सांगायचंय, की ठीक आहे, जसं जग चाललंय जगाबरोबर चालणं गरजेचं आहे, पण देवधर्म पण करावं. ते पुढं न्यायचं काम आपलंय. बरोबर. हा ठीक आहे, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज जे होतात आपल्या आजूबाजूला, किंवा लहान घरातले आपले वयस्कर लोक म्हणा, की अरे ह्या दिवशी खाऊ नको रे, त्या दिवशी खाऊ नको रे, चुकीचं आहे. आपण काय म्हणतो की तुला काय कळतंय, तू ग बस, लक्ष देत नाही. काहीतरी त्याच्या मागचं कारण असतं. हा ठीक आहे, घरचे तेवढं सांगतात, म्हणजे याचा अर्थ असा नाही ना की मग त्यांनी काय उद्या उठून तुम्हाला डिटेल सांगायला पाहिजे का. तिथून परत आपली नवीन पिढी काय म्हणते, तू लय चावत बसली बरं का, आई मला सारखं चावू नको. त्यांना कसं ना, शॉर्ट अँड सिम्पल. आजच्या पिढीला शॉर्ट अँड सिम्पल. जुन्या काळातला काळ जो होता ना, तिथं जुन्या लोकांचं ऐकायचे. आजचा काळ तसा नाहीये, खरंच नाही. जर बघायला गेलं तर त्यांना आहे ना, शॉर्ट अँड सिम्पल. अशाने असं होतं म्हणून हे असं होईल तुझं, हे जरी बोलायला गेलो ना आपण, तुला नेगेटिव्ह विचार करतो बरं, बरोबर. हे बोलतातले हां. असं आहे. पण त्यांना माहित नाही ना की असा अनुभव आपण आपल्या काळात घेतलेला आहे. हे सांगणं आपल्याला आपलं काम आहे. मग त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं ना, ही तडजोड प्रत्येक आई वडिलांची चालू असते, बरोबर. की माझ्या मुलाला मी आजच्या घडीत कसं शिकू. कारण 80तला काळ, 90तला काळ, 70चा काळ, आत्ताच्या 26-25 मध्ये किती झालं तरी आहे ना, आपण म्हणतो की नाही का, ऐकू नाही. ते जे संस्कार आहेत ना, ते एकतर द्यायचे तर मग लहानपणापासूनच मग त्याचं महत्त्व हे देणं गरजेचंच आहे. तरच तो तर त्या पोराच्या आईवडिलांचे विचार मॅच होतात, बरोबर. किंवा तो जनरेशन गॅप कमी. जनरेशन गॅप कमी करतो. किंवा आजकाल मोबाईलचा जमाना झाला, मोबाईलवर आईवडिलांनी शिकवायच्या आधी मोबाईल शिकून जातोय. बरोबर. तसं झालेलं आहे जगात. तर मग कुठल्या वेळेत मोबाईल दिला पाहिजे, केव्हा दिला पाहिजे, मोबाईलमध्ये काय दाखवलं पाहिजे, किंवा ह्या वयात, त्याच्यासाठी पण आपण आईवडिलांचे जे असतात त्या सेमिनार अटेंड करून त्यांच्याशी आपण संपर्क साधू, की बाबा तुम्हाला जो मानसिक त्रास होतोय आजच्या मुलांना सांभाळायचा, तो आपण त्यांना अशा पद्धतीनं सेमिनार्स वगैरे अटेंड करून
उपलब्ध करू करू शकतो, की बाबा तुम्ही आजकालच्या पिढीला अशा पद्धतीनं बघा. कारण तुम्ही जर लांबण लावत गेले ना, हे तुम्ही तुमच्या काळात ठीक होतो. तुमच्या काळात ऐकत होते तुम्ही तुमच्या आई-वडिलांचं. हा काळ तसा नाहीये. आजच्या काळात एकदम फास्ट चालू आहे. शॉर्ट अँड सिंपल. मोजकं जेवढं सांगसाल ना, तेवढं कळलं तर कळलं ते आपलं नशीब समजायचं. नाहीतर नाही. बरं. असा विषय. नाहीतर आजकालची लोकं तशी नाही आहेत हो. खूप फॉरवर्ड झालेली आहेत, खूप फॉरवर्ड. त्यासाठी आपल्याला आहे ना, पिढीबरोबर चालणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला देवधर्म पण करणं गरजेचं आहे. बाकी काय नाही. माझं तर पर्सनली एवढं म्हणणं आहे, मी तर बाकी काय नाही, मला देवळात जरी जायला नाही जमलं ना, तरी माझा दिवसभर आपलं जप चालू राहतो. बाकी काही केलं नाही तरी चालेल, जप चालू ठेवा स्वामी ओमचा बस. बाकी काही म्हणणं नाही. बरं. तर मित्रांनो, हे होते जाधव सरांचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता. त्यांच्या मित्रासोबत घडला होता आणि त्या सगळ्या मित्रांनी एकजुटी दाखवली म्हणून त्यांच्या फॅमिलीला पण आधार भेटला. त्यांचा जो लाला नावाचा मित्र होता, त्यांच्या फॅमिलीला आधार भेटला आणि या सगळ्यांनी मिळून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले. तर अशा जर तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे कमेंटमध्ये. ते नक्की भरा आणि आमच्यासोबत तुम्ही जोडू शकता आणि तुमचे अनुभव आपल्या पॉडकास्टच्या मार्फत लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो मित्रांनो, पॉकेट ब्रोकरची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करा, डाउनलोड करा आणि एक्सप्लोर करा. आणि ही खूप कन्व्हिनियंट लिंक आहे. आणि त्याच प्रकारे माझा प्रोमो कोड सुद्धा दिलेला आहे. त्या प्रोमो कोडला यूज करून तुम्हाला पहिल्या डिपॉझिटवर 100% डिस्काउंट भेटून जाईल.